हॅलो, हाय, नमस्ते. मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आज ना पाणीपुरी खायची इच्छा झाली, पण बाहेर जाऊन पाणीपुरी खायचं म्हटलं तर मला रगड्यावाली पाणीपुरी आवडत नाही आणि इकडे सगळीकडे रगड्यावालीच मिळते. मला खायची असते आलूची पाणीपुरी. तर म्हटलं चला आज घरीच बनवूया. पण संध्याकाळ झाली होती, घरात वयोवृद्ध पण आहेत, त्यांना जेवण पण पाहिजे असतं. तर सगळं ना एका वेळेस सगळं करायचं होतं. थोडंसं ना हे गडबडच झाली म्हणता येईल, पण तरी मी केलं. तर मी म्हटलं चला आता लवकर लवकर सगळं बनवायचं आहे, जेवण पण बनवायचं आहे, पाणीपुरी पण बनवायची आहे. तर इन्स्टंट काय बनवू शकते? तर आमच्या इथं सगळ्यात फेवरेट असतं बेसन. आमच्या विदर्भात सगळ्यांना बेसन भाकर, बेसन पोळी केव्हाही इन्स्टंट बनवून द्या, आवडीने खातात. आणि आमच्या घरात पण तसंच आहे, सगळ्यांना बेसन पोळी किंवा बेसन भाकर बनवलेलं आवडतं. तर मी फास्टमध्ये इथे पटापट बेसन बनवून घेतलं. आणि हो, मी बनवता तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते पाणीपुरीची. बघा तुम्हाला पटलं तर. आणि माझ्या ह्याच्याने जर काही चुकलं तर व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा, मी नक्की ते करेक्ट करायचा प्रयत्न करेन. तर इथे मी पटापट बेसन बनवून घेतलं आणि मग लगेच इकडे साईडला ना मी कुकर पण लावून घेतला होता बटाट्यांचा, सो दॅट मी जेव्हा माझं जेवण बनवून होईल मग तोपर्यंत माझा कुकर झालेला असेल, म्हणजे मला बटाटा लगेच मिळेल. तर मी नंतर इथे बेसन आणि पोळी बनवून घेतली आणि सगळ्यात आधी बाबांना वाढून दिलं, कारण बाबांना खूप लवकर जेवायला लागतं. मग त्यांना वाढून दिलं, ते जेवायला लागले तोपर्यंत इथे कुकर होऊन गेला होता. आणि कुकरचं झाकण काढून मी त्याला थंड व्हायला ठेवलं. आणि नंतर मग मी मसाला काढून घेतला, ज्याचं मी पाणी बनवणार होती, तिखट पाणी. तर या मसाल्यामध्ये ना पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि कैरी टाकली होती मी आंबट यासाठी थोडंसं. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण पेस्ट काढल्यानंतर ते मी पाण्यात टाकलं. पाण्यामध्ये काळं मीठ आणि साधं मीठ जसं आपल्याला चव लागेल त्यानुसार मी टाकलं आणि ते पाणी रेडी करून घेतलं. त्यानंतर इकडे दही होतं, दहीमध्ये थोडं काळं मीठ आणि साखर टाकून त्याला फेटून घेतलं. आणि कारण मुलांना ना पाणीपुरी तर खायचीच असते, पण पाणीपुरीसोबत ना दहीपुरी, शेवपुरी असं पण खायचं असतं. तर त्यासाठी दही पण बनवून घेतलं आणि शेव माझ्याकडे होतेच, तर शेव पण घेतलेत. आणि बटाटा सोलून घेतला थंड झाल्यानंतर. बटाट्यामध्ये पण थोडं काळं मीठ वगैरे टाकून त्याला कुस्करून घेतलं. तर नंतर मग पुऱ्यांचा प्रॉब्लेम, मी यांना बोलले होते की तुम्ही ऑफिसमधनं येताना पुऱ्यांचं पॅकेट आणाल का, पण हे बोलले की मला खूप लेट होणार आहे यायला. तर मी म्हटलं जाऊ दे, आपल्याकडे ह्या पुऱ्या असतातच ज्या आपण वेळेवर अशा तळून वगैरे घेऊ शकतो. तर त्या खाली दुकानातून मला मिळाल्या, त्या पुऱ्या आणल्या आणि त्या मी तळून घेतल्या एक एक करून. आणि बरंच झालं, कारण पॅकेट्स आणले तर कमी पडतात आणि ह्या भरपूर आल्या होत्या, तर तळल्या गेल्या, भरपूर बनल्या. आणि त्याच्यामुळे ना वेळेवर असं कमी पडलं नाही. पडलंही असं तर मी लगेच पुन्हा तळल्या असत्या. तर असं सगळा पूर्ण बेत रेडी झाला होता. आणि सगळं रेडी झाल्यानंतर माझा मुलगा येणार नाही आणि टेस्ट करणार नाही असं होणार नाही. तो येतो आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक पदार्थ टेस्ट करत असतो. तर त्याने इथे टेस्ट केलं, त्याचे रिॲक्शन्स बघा, काय त्याला आवडलं नाही आवडलं ते. पटकन ओव्हर ॲक्टिंग आहे. कशी झाली? थँक्यू. बस एवढंच मला पाहिजे असतं. त्यांना नाही आवडलं तर मग ते कुरकुर करतात, मम्मी यात हे कमी, मम्मी ते त्यात कमी म्हणून. त्यानंतर आमच्या चुटकूबाईने पण सगळं खाऊन घेतलं. आणि लगेच मला आठवलं की अरे यांना खटाई तर खायला दिलीच नाही आहे. तर मग मी त्यांना खटाई पण नेऊन दिली, कारण खटाई माझ्याकडे रेडी बनलेली असते. आणि थोड्या वेळात हे पण आले आणि यांना पण दिलं, तर यांना पण छान आवडलं होतं. तर या मग पाणीपुरी खायला खरंच खूप छान बनली होती. तुम्ही पण जमलं तर असं ट्राय करून बघा. आणि हो, प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला जर काही आवडलं असेल तर नक्की सांगा, नसेल आवडलं तेही सांगा. आणि खरंच मी नवीन व्हिडिओज बनवते, त्यामुळे मला खरंच खूप वेळ लागतो आहे सगळं बनवायला, तर सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.